मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारने राज्यभरात लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर प्रत्येक महिलेने आनंद व्यक्त केला। मात्र प्रत्येक भावांनी आमच्या भावांचं काय असं सगळा प्रश्न उपस्थित केला होता। त्यामुळेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या विद्यार्थ्यांचं लाडक्या भावांच्यासाठी एक योजना आणलेली आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला आता वर्षभरासाठी पैसे देखील सरकारकडून मिळणार आहेत। याच योजनेबद्दल विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेल्या या नव्या योजनेअंतर्गत आता राज्यभरातील विद्यार्थ्यांना दर महिन्याला पैसे मिळणार आहेत। 12वी उत्तीर्ण असणाऱ्याला 6,000 रुपये, डिप्लोमा पूर्ण असणाऱ्यांना 8,000 रुपये, तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहेत। वर्षभर अप्रेंटिस करताना सरकारकडून स्टायपंड म्हणून हे पैसे मिळणार आहेत। त्यामुळेच या योजनेबाबत कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी समाधानाचे बोल व्यक्त केले आहेत। माझी आता 12वी पूर्ण झाली आहे आणि आता जी सरकारने योजना चालू केली आहे त्यामुळे मला थोडा लाभ भेटेल। म्हणजे मला आता 12वी नंतर थोडे पैशाची गरज वगैरे लागेल पुढे शिक्षणासाठी किंवा नोकरी शोधासाठी। मला अनुभव नसल्यामुळे मला काम बिनपगारी काम शिकावं लागत आहे। त्यामुळे मला आता तात्काळ पैसे मिळू शकतच नाही। त्यामुळे या योजनेचा मला लाभ होईल। माझा डिप्लोमा झालेला आहे आणि मी आता अनुभवासाठी दुसरीकडे काम करत आहे। तर इथं मला हवा असा पगार नाही, बट जी शासनानं जी सुविधा आणलेली आहे डिप्लोमा झाल्यानंतर, जी योजना आणलेली आहे की डिप्लोमा झाल्यानंतर 8,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला मिळणार आहेत। तर ती पैसे मी यूज न करता शासनाला ते पैसे यूज न करता मी पुढे तेच एकत्र करून पुढे माझ्या व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी मी त्याचा यूज करेन। आणि शासनाने जी योजना आणलेली आहे ती अत्यंत चांगली आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी बहुत महत्त्वपूर्ण आहे। माझी आता BSc आता डिग्री पूर्ण झाली आहे। मी आता जी लाडकी बहीण योजना निघाली आहे ती आता सगळ्या महिलांना आणि मुलींनाही फायदेशीर झाली आहे आणि होत आहे। आणि आता जी नवीन निघाली आहे योजना मुलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी ती त्यांना फायदेशीर शिक्षणात आणि कमवत शिकत पुन्हा पैसे सरकार त्यांना देणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं की विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत। अशाच प्रकारे महाराष्ट्रभरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनींच्या देखील प्रतिक्रिया असणार आहेत। लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।